रंगरेषा व्यंगरेषा हे इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील हा जो धडा आहे, या धड्याच्या मागच्या बाजूला प्रश्नांमध्ये हे एक चित्र दिलेलं आहे आणि विचारलेला प्रश्न आहे की खाली दिलेल्या प्रश्न नीट आहे का? खाली दिलेल्या मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्राचे निरीक्षण करा. या चित्रातून व्यंगचित्रकाराला काय सुचवायचं असेल असं तुम्हाला वाटतं, हे तुमच्या शब्दात लिहा. तर असा प्रश्न सोडवताना आपण पहिल्यांदा दिलेलं चित्र नीट पाहायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला काय वाटतं ते बघायचं. तर हे बघा, या चित्रामध्ये कुऱ्हाड आहे आणि कुऱ्हाडीच्या टोकावरती उगवलेलं हे रोपटं आहे. इथे ही मुलगी आहे, ही रोपट्याला पाणी घालत आहे. अर्थात पाणी शांतता निर्माण करते, नितळ शांतपणा, रोपटं हिरवळ समृद्धी निर्माण करते आणि कुऱ्हाड जी आहे ती हिंसा दाखवते. आता मुलगी काय करते? शांततेला प्रेमाला पाणी घालते आहे, म्हणजे नितळ असे स्वच्छ निरभ्र असं काहीतरी तिला सुचवायचं आहे. तर आपण ह्या चित्राबद्दल आता नीट आपल्या शब्दामध्ये लिहायचं आहे. काय लिहू शकतो? कुऱ्हाड हे दहशत, दडपशाही, हिंसा यांचं प्रतीक आहे. मुलगी झाडाला पाणी घालत आहे, म्हणजे मुलगी दहशतवाद संपवून शांतता निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. कुऱ्हाडीवर उगवलेलं रोपटं दहशतवादावर शांततेचा विजय दर्शवत आहे. म्हणजे दहशतवाद संपतो, तिथे शांतता निर्माण होते. शांतता दहशतवादाला संपवू शकते. व्यंगचित्रकाराला हे सुचवायचं आहे की हिंसाचारी माणसाचं मन शांततेने जिंकता येऊ शकते. हिंसेने उत्तर देऊ नये. तर हिंसेने उत्तर देऊ नये, तर शांतता निर्माण करून हिंसा संपवावी, दहशतवाद दडपशाही संपवावी, असं काहीतरी या व्यंगचित्रातून व्यंगचित्रकाराला म्हणजेच मंगेश तेंडुलकर यांना काही सुचवायचे आहे असं वाटते. अशा काही अजून चित्रांचं जर तुम्हाला आपल्या शब्दामध्ये उत्तर हवं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला जर एखादं चित्र वाटत असेल तर त्याचा फोटो पाठवा.